आणि आमच्या बॅक साइडला ना स्टॅच्यू ऑफ युनिटीची मूर्ती आणि मूर्ती बघा किती मोठी आहे. जगातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे. अरे बाप, पडले. पप्पा तर डायरेक्ट शॉकच झाले. पप्पा मी मूर्ती बघून आता खरं मूर्तीचा अंदाज कळणार आहे की मूर्ती किती मोठी आहे. अंगावर काटे आले माहिती का, इतका भारी लेझर शो आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आमची मस्तपैकी या ठिकाणी मॉर्निंग झालेली आहे. झोप तर एक नंबर लागली होती, एकदम भारी वेदर होतं आणि समोरच अशी विंडो होती, समोरून व्ह्यू पण एकदम भारी येत होता. आमच्या बेडच्या एक्झॅक्ट बाजूला अशी विंडो होती, मस्तपैकी विंडो ओपन केली आणि अशी थंडीगार हवा होती माहिती का, मस्त झोप लागली. रवी मस्त झोप लागली होती का? एवढी भारी झोप लागली एसी मध्ये. डायरेक्ट किती वाजता झोपलो? 11 वाजता झोपलो, 7:30 वाजता उठलो. तुम्ही लवकर झोपले ते? हा, लवकर झोपलो. मी तरी उशिरा झोपलो होतो. अरे झाली झोप? हा, मस्त झोप झाली. आता सगळ्या बॅग वगैरे पण पॅक आहे, मम्मी पप्पा पण आवरून रेडी आहे. आता पहिले ना सगळ्या बॅग आहे ना गाडीमध्ये एकदा ठेवून घेऊ. आणि आज आहे ना आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला चाललेलो आहे, म्हणजे सापुतारावरनं स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं आहे आता आम्हाला. आमच्या हॉटेल रूमच्या बाजूला आहे ना एकदम मस्त गार्डन आहे. आरोही आणि मम्मी ना ते गार्डन बघण्यासाठी गेल्या होत्या. आता सगळ्या बॅग गाडीत ठेवून घेऊ. आम्ही ना गाडीत सामान टाकत होतो, तेवढ्याच आहे ना मस्तपैकी आवाज आला की खमंग ढोकळा. तर आता मस्तपैकी खमंग ढोकळा खाणार आहे आम्ही. फेमस इकडे खमण डोगरा ठिकाणी भेटतो. आता मस्तपैकी खमंग ढोकळा खाऊ. भारी आहे. और 2 प्लेट लगाओ. चटनी नहीं की इसके साथ? कांदा दे दो कांदा. कसे दादा टेस्ट? एक नंबर टेस्ट आहे. तर त्यांनी ना दादाला कांदा सुद्धा दिलेला आहे. कांद्यासोबत खाऊन बघ कसं लागतं. भारीच लागणार आहे. रवी भाऊ पण कॉन्ट्रीब्युट झाले दादाला. आवरलं मम्मी पप्पा? झाली झोप? पप्पा जेठालाल दिसताय, जेठालाल हाफ शर्ट घातलं. मी 8:30ला झोपले होते रात्री. अरे तू हे बघितलं का? हे मॅचिंग आहे परत. रोज मॅचिंग करताय बरोबर. ठरवून घालताय. त्यांना ते शर्ट काढून देताय बरोबर. मॅचिंग आई काय करते माहिती का? ड्रेस घातला का? मॅचिंग शर्ट काढून काढून द्यायचं बस. काकाला माहिती नाही मॅचिंग आहे का काय. हा, पप्पा घालून घेते नंतर बघते अरे मॅचिंग झालं. तर चला आपल्या डे 2च्या प्रवासाला आता सुरुवात करूया. ये चला, सापुताऱ्याच्या या सुंदर वेदरला आता बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. चलो बाय बाय. किती मस्त वातावरण होतं ना. लय भारी होतं एकदम मस्त. रोड पण किती सुंदर आहे. असं घाटाचे रोड आहे पूर्ण. पाठीमागचे मेंबर कम्फर्टेबल आहे का? एकदम मस्त. आम्हाला तर टेन्शनच नाही, आम्ही तर एकदम कम्फर्टेबल आहे. तर अजून आमचं आहे ना 166 किलोमीटर बाकी आहे. अजून 3 ते 4 घंट्याचा प्रवास आमचा बाकी आहे. मस्तपैकी प्रवास आमचा गाणे म्हणत म्हणत खात पीत चालू आहे. आम्ही समोर मनुके घेतलेले जे आम्ही नाशिकवरनं घेतलेले होते. आता रवी भाऊ आणि मी ना मनुके खातोय आणि पाठीमागच्या सीटवर आरोही त्यांचं पण खाणं चालू आहे. मम्मी या साईडला बसलेली आहे आणि मम्मीचे पार्टनर आमचे पप्पा पाठीमागच्या सीटवर गेलेले आहे, कारण पप्पाला आहे ना आता आराम करायचा आहे. आरोही पॅन्टचं बटन ढिल्लं केलं, एवढं कशाला खायचं? अरे इथं बसता नाही येते ना म्हणून. चुप बस. खात बसतीये काही पण म्हणून ढिल्लं केलं. गाडीत बसल्यापासून काहीतरी चालूच चालणार. खातच राहते नुसतं, पोट भरतच राहते. मग ते तोंड बंद राहिलं फिरतं ना. हा, जर बरं भूक बाबा. लागलेली असली ना मग डोकं असं फिरतं म्हणून खात राहायचं. हर्षद आर यू ओके? ओके. झाली झोप? 1 घंटे 28 मिनिटं झोपली. तो आज हमें स्टॅच्यू ऑफ युनिटी जावाना छे आणि खूप मजा करवाना छे. शिकलो पण गजरात यार. चॅट जीपीटीने शिकवली. तर मध्येच आहे ना आम्ही मॅप जरासं हुकलो होतो, वेगळ्या रूटला गेलो होतो आणि तिथे ना रस्ता पण बंद होता. सो आता आम्ही परत रूट चेंज केलेला आहे. आम्हाला ना एका ठिकाणून असं मधून जायचं आहे आता. तर आता ना आम्हाला एक रस्ता लागलेला आहे. रस्ता एकदम छोटा आहे आणि बाजूला आहे ना लगेच पाटाचं पाणी आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी ना आता फक्त 10-15 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आता ना भाऊनीच गाडी चालवली, कारण खूप वेळपर्यंत मी झोपत घेतली. मला खूप जास्त झोप येत होती. मी लय दिवसानंतर गाडीत झोपलो माहिती का, कारण तुम्हाला माहितीये जयराम भाऊ वगैरे असल्यावर मी झोपूच शकत नाही. त्याच्यामुळे मला गाडीत तर काही झोप लागली नाही. भाऊने गाडी चालवली, भाऊवर मला पूर्ण विश्वास आहे. जयराम भाऊवरती पण विश्वास आहे, पण तरी पण एकदा धाकधूक आहे. भाऊ गाडी मस्त चालवते मला माहिती होतं, म्हणून मी बॅक सीटवर गेलो आणि मस्तपैकी झोपून राहिलो. आणि आता थांबलेलो आहे आम्ही एका ठिकाणी जेवण करण्यासाठी. इथं एवढं ऊन आहे, खतरनाक ऊन आहे. आपल्यापेक्षा पण जास्त ऊन आहे इथं. आम्ही एवढं एसीतून उतरलेलो आहे आणि खतरनाक चटके बसताय. सिरियसली काय तिथं एवढं ऊन आहे माहितीये का, खतरनाक चटके बसताय. आम्ही जेवण करून जस्ट बाहेर आलो आणि एकदम ऊन लागतंय. अरे पण आलेली आहे.
किती ऊन आहे का इथं? हो ना, असे चटके लागतात डायरेक्ट. हा गाडीत बसल्यानंतर एकदम भारी वाटलं, कारण गाडीचं एसी ना आम्ही ऑनच ठेवलेलं होतं. अरे मला सांग, तुला एक गाणं आठवत नाहीये, त्याचं हमिंग काय? आरोहीला ना एवढंच गाणं आठवतंय जे तिला येतं. आता आम्हाला ते गाणंच कळत नाही कोणतं आहे, ती म्हणते शोधा तुम्ही, आणि एवढंच म्हणून दाखवतीये. एवढंच येते यार, ते माझे पण डोक्यात नुसतं तेवढंच घुमते. आणि ते गाणं खूप इझी बरं का, असं एकदम इझी गाणं आहे ते. तुझ्या डोक्यात तेवढंच घुमतंय ना? आता समजून घे तुझं डोकं केवढं आहे, एवढंच आहे. झालं का बाकीच्यांची तयारी? आणि आता मी गाडी चालवणार आहे. आता रवी थोडासा आराम करू देऊ. तर आता आहे ना आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अगदी जवळ आलेलो आहे. आता इथून आम्हाला आहे ना मध्ये एंट्री करायची आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आहे ना आपल्याला इकडेच गाडी पार्क करावं लागते. इथं मध्ये एंट्री नाहीये, इथून आपल्याला बसनेच जायचंय. सो आपण जिथं स्टार्टिंगला बस बघितली होती ना, त्याच साईडने आपल्याला यायचंय परत. आणि पूर्ण नर्मदा नदी आहे. तर आता आहे ना आम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जायचं आहे. तर आता आहे ना आम्ही ह्या साईडने जाणार आहे. आणि गाडी ना आपली एक्झॅक्ट बॅक साईडला पार्क केलेली आहे. आणि गाडीची पार्किंग आहे ना 50 रुपयाची आहे, पण मस्त गाडीची पार्किंग एकदम मोकळी साकळी. चला, सगळे सनग्लासेस टोप्या वगैरे घालून रेडी झालेले, कारण ऊन खूप आहे. तर आता आहे ना आम्ही तिकीट काढलेले आहे. तिकीटची प्राइस अशी आहे, 150 रुपयाचं पण एक तिकीट आहे, 380 रुपयाचं पण तिकीट आहे, 1030 रुपयाचं पण तिकीट आहे. आम्ही 380 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे. त्याच्यात आपल्याला आहे ना विविंग गॅलरी पण बघता येते, म्हणजे वरतीपर्यंत जाता येतं वाटतं. तर आता आहे ना आम्ही बसने जाणार आहे. आणि आता त्याच्यासाठी आम्हाला वेट करायचं आहे. ती भारी ना मध्ये एसी हॉल आहे वेटिंग साठी, मस्त सोय केलेली आहे इथे एकदम. आम्ही एका बसमध्ये बसलो, पण त्याच्यात 2च सीट बाकी होते. सो आता पाठीमागची जी बस येते ना, आपण तिच्यात बसू सगळे. आम्ही ज्या बसमध्ये चाललेलो ना, ती कम्प्लीट एसी बस आहे. म्हणजे एवढ्या उन्हात आहे ना एकदम भारी वाटतंय. आम्हाला सुरुवातीला वाटलं बस साठी भरपूर वेटिंग असेल, बट काहीच वेटिंग नव्हती. लगेच आमचा बसमध्ये नंबर लागला. मम्मी पप्पा इथं बसलेले, रवी भाऊ आणि हर्षद तिकडे आहे, आणि आरोही आणि मी एक साईडला बसलेलो आहे. म्हणजे आम्ही इकडचा व्ह्यू बघणार आहे, रवी भाऊ हर्षद तिकडचा व्ह्यू बघणार आहे. ती बाजूची नर्मदा नदी ना, हा ती नर्मदा नदी आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आहे ना टोटली कनेक्टिंग रोड बनवलेले आहे. म्हणजे पाठीमागे बस घ्यायची, तिथून त्या बसमध्ये बसून आता इकडे जायचं आपल्याला. आणि बाजूला एकदम सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे, आणि ते मेंटेन पण ठेवलेलं आहे. हर्षद आणि रवी बघ ना, अरे समोर जाऊन बसले. तर आता आहे ना मी पण समोर बसायला आलेलो आहे, हर्षदला आणि रवी भाऊला कंपनी. बरं झालं, आम्हाला बोर होत, तू तरी आला, मग आपण गप्पा मारू. गप्पा किती मारणार आहे. हे तर समोर स्टॅच्यू. गाईज आम्ही जसं जसं जवळ चाललोय ना, तसं जसं कळतंय की मूर्ती ना खूप मोठी आहे, खूप मोठी. डायरेक्ट तिकडं पलीकडं डोंगर आहे, त्या डोंगरनुसार मूर्ती बघा किती मोठी आहे. बाप, किती मोठी मूर्ती आरोही, खूप मोठी आहे. चला. हा ना, डोंगरापेक्षा पण मोठी आहे. या रूटने चला. वर्ल्ड मध्ये सगळ्यात मोठी मूर्ती आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची मूर्ती ना जगातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे. 182 मीटरची आहे, म्हणजे 597 फुटाची. 597 फूट. अरे बाप, खतरनाक मोठी मूर्ती आहे. खाण्याच्या त्याचे इतके स्टॉल लागलेले माहिती का, पूर्ण साईडला, ह्या पण साईडला त्या पण साईडला. म्हणजे आपल्या एंट्रीच्या दोन्ही बाजूला खाण्याचे प्यायचे, परत किचन, कॅप वगैरे भरपूर सारे स्टॉल आहे. गरमीसाठी ना मी टॉवेल पण सोबत घेऊन आलेलो आहे, कारण मला आहे ना खूप जास्त घाम येतो. आता आहे ना मी लाईन मध्ये एंटर झालेलो आहे. चला आरोही पप्पा चलो. आरोही किती एक्साइटेड आहे. खूप एक्साइटेड आहे. मला ना वरती जायचंय मस्त. एंट्री इतकी सुंदर केलेली आहे माहिती का, इकडे पूर्ण फाउंटेन आणि ते केलेले आहे. मध्ये मध्ये ना वॉटर स्प्रिंकलर पण लावलेले. हे बघा इथं वरती पाणी पडतं अंगावर. ते दिसत नाहीये, पण ते पडतं अंगावर. हे बघा, हे बघा इथं पुढं पण. हे बघा, वाव, एकदम थंड वाटतंय. आणि आमच्या बॅक साईडला आहे ना स्टॅच्यू ऑफ युनिटीची मूर्ती, आणि मूर्ती बघा किती मोठी आहे. बाप रे, आता खूप जास्त एक्साइटेड आहे. चला लवकर लवकर मध्ये जाऊ. आता चालायचं काम नाही तुम्हाला. थकलेले मेंबर खुश झाले आता. भारी आहे. पडले पडले पडले. असं काय करते, मम्मी पडायला आली होती. स्टॅच्यू बघायचं म्हटलं ना की मान अशी इतकी वर करावं लागते. करणे बघा, पप्पा तर डायरेक्ट शॉकच झाले. पप्पा मम्मी मूर्ती बघून. आमच्या बॅक साईडला मूर्ती आहे, आणि खतरनाक खूप मोठी आहे. डायरेक्ट खूप मोठी. अरे बघ कशा पद्धतीने मूर्ती बनलेली आहे. आणि बघ तिकडे लावलेलं आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे. त्याच्यानंतर बघ कोणती मोठी मूर्ती आहे. त्याच्यानंतर चायना, त्याच्यानंतर जपान, USA, रशिया, ब्राझील, इंडिया ऑन टॉप 1. 182 मीटर. भारी वाटतं ना असं आपलं इंडिया टॉप 1 ला असल्यावर. आता ना मी मध्ये एंटर झालेलो आहे, आणि इथे ना एंट्रीलाच आहे ना सरदार वल्लभभाई पटेल यांचा ना फेसचा स्टॅच्यू आहे. आमचे पप्पा गेले लगेच फोटो काढायला. पप्पाचा फोटोग्राफर मम्मी. मध्ये एक थिएटर पण आहे, जिथे ना आपल्याला टोटली इन्फॉर्मेशन भेटणार आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी. खाली ना असे मल्टिपल हॉल बनवलेले आहे, आणि त्याच्यात ना प्रत्येकामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची ना माहिती लावलेली आहे. चला जायचं वरती. आता ना मी वरती चाललेलो आहे, आणि सगळ्या ठिकाणी ना लिफ्ट आहे. समोर नर्मदा नदी आहे,
आणि आता आम्ही ना मूर्तीच्या मध्ये बाप आरोही किती वरती आलो आपण. ती खालचं बघ ना केवढं एवढं दिसतंय. आपण मूर्ती ना पलीकडच्या साईडने पण बघू शकतो, राईट साईडने आणि लेफ्ट साईडने पण. हा बॅक साईडचा व्ह्यू आहे म्हणजे. तर काही बघा आम्ही ना मूर्तीच्या ह्या पॉइंट पर्यंत जाऊन आलो, इथपर्यंत बघितलं का. चला मूर्ती आता एकदा आहे ना आपण बाहेरून बघून येऊ. चला हर्षद तिकडनं जायचंय. तर आता ना आपण मूर्तीच्या एकदम पायाजवळ आलेलो आहे. बाप रे बाप, इथून तर ना असं बघावं लागतं डायरेक्ट सरळ. आता खरं मूर्तीचा अंदाज कळणार आहे की मूर्ती किती मोठी आहे. अरे बाप, हे बघा पायाजवळ आलोय आपण. आपण पायाच्या बोटा एवढं पण नाही, आपल्याला वाटत होतं आपण पायाच्या बोटा एवढं असेल, पण तेवढं पण नाही. आपण आहे ना स्टॅच्यूच्या मधून पण जाऊ शकतो. ही चप्पल आहे, चप्पल. स्टॅच्यू इतका मोठा आहे ना की मी जेव्हा बघते का तेव्हा मला चक्कर येते डायरेक्ट. आम्ही लेझर शो बघण्यासाठी आलेलो आहे. आता इथं समोर आहे ना लेझर शो चालू होईल, पण तो आहे ना चालू व्हायला थोडासा वेळ आहे. पण इथली एंट्री ना 6 वाजल्यापासून चालू होती आणि आपल्या तिकीट मध्ये ना ते इन्क्लूडच होतं. मम्मी पप्पा मजा आली का. भारी आवडलं मला एकदम मस्त, एकदम असं प्राऊड फील होता. जगातली पूर्ण सगळ्यात मोठी मूर्ती आपल्या इंडियामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता ना 7 वाजलेले, थोड्या वेळात आता लेझर शो चालू होईल. एकदा थोडासा अंधार पडला ना की मग मला वाटतं लेझर शो चालू होणार आहे आणि 30 मिनिटाचा शो असणार आहे. आणि आता मस्त आहे ना थंडी हवा पण सुटलेली आहे, तर इथं बसायला पण भारी वाटतंय. आणि बाजूलाच आपल्या लेफ्ट साईडला आहे ना नर्मदा नदी पण आहे. फायनली आता लेझर शो ना चालू झालेला आहे. किसान का बेटा था वो दृढ़ता का भंडार, वल्लभ भाई पटेल नाम कहलाता था सरदार। सागर अपरंपार ऋणी देश का नम्र नमन, तुम स्वीकारो सम्मान। अंग्रेजों को ललकारने वाले अहमदाबाद की वरिष्ठ अदालत में बैरिस्टर पटेल की जिरह और जीतों की धूम मच गई। मस्तिष्क में एक नए स्वतंत्र भारत का सपना केवल सरकार बनाना नहीं था, के शिल्पी को प्रणाम करने के लिए देश ने बनाया है ये समर्थ स्मारक। उसे न कोई शत्रु डायरेक्ट अंगावर काटे आले माहिती का. इतका भारी लेझर शो आहे, म्हणजे मस्ट विजिट गाईज. एकदम भारी. कसा होता एक्सपिरियन्स. एकदम मस्त होता. अशी नजर सुद्धा काढू वाटत नव्हती. एकदम भारी होतं. हर्षद मज्जा आली का. लय भारी वाटत होतं, एकदम भारी. सगळी माहिती पण भेटली असेल तुला. मम्मी मज्जा आली का. पप्पा मजा आली का. मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं असं काहीतरी. आम्ही पण पहिल्यांदाच बघितलं मम्मी. पण अजून पण बघू शकता परत. भाऊ तुम्ही. माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी मोमेंट लेझर शो आणि मोमेंट लय भारी वाटलं. सिरियसली काही एकदम भारी. आणि सगळं जे प्रोजेक्शन आहे ना, म्हणजे जे लेझर लाईट वगैरे पडताना, ती ही जी रूम केलेली आहे इथली, इथून सगळे ते प्रोजेक्शन जात होते वरती. जाताना मस्तपैकी बसमध्ये बसून गेलो होतो. आता उभं राहून जायचंय.
सगळे एक्सपिरियन्स भारी वाटतंय पण हा उभं राहून जाण्यामध्ये थंडगार एसी मध्ये काय मजा येते. हा गाडी थंडी ना एकदम मस्त पैकी त्याच्यामुळे एकदम भारी वाटतंय. एसीचे भेंट एकदम आमच्या बाजूलाच आहे पण इथं ते दोन पकडून ठेवले. पप्पा डायरेक्ट जस की याच्यातून उडी मारणार आहे बस थांबल्यावर. जिम नाही करत काय बस थांबतो बस थांबली झिप. तर आता आहे ना आम्ही आपल्या हॉटेल रूम मध्ये आलेलो आहे आणि रूम आहे ना अतिशय सुंदर आहे. भाऊ कशी आहे? कालची रूम पण कशी होती ना आजची पण कशी आहे? भारी एक नंबर आहे. काय बघितलं नरम. हे बघा या साईडला आपली गाडी ती पुढंच. आणि आपली गाडी ही तर समोरच लावलेली भाऊनी. बरं आहे आपल्याला इथं लक्ष पण ठेवता येतं काही बॅग आणायचं तर आणू पण शकतो काही सांगू पण शकतो. आम्ही ना सगळ्या रूम प्री बुक केल्या होत्या त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या पॉश आणि चांगल्या रूम भेटलेल्या आहे. हर्षदनी काय केलं माहिती का गाडी समोरच होती त्याला म्हटलं माझी चप्पल काढून आण तर त्यांनी चप्पल याच्यात दिली पाडून. एक भेटली एक बाकी ही बघ ही इथे एक. एक आहे इकडे इकडे एक आहे. ही त्याची पण पाडली आहे. त्याची पण पाडली. जा जा काय नाही तिच्यात जा. माझी चप्पल घालून घेतो भाऊ एकदा. घेऊन घ्या ना. ही ते चप्पल आहे. भेटली का? माझी चप्पल कशी अरे निघाली? शूज ठेव ना. ये पलीकडनं जा. हे बघ ही. हर्षद, माझी स्लीपर कसं काय निघाली? ही इथं ही हात घाल ही इथं अरे, ही ना रे. समोर समोर बस. एक भाऊची चप्पल. आणि आता आहे ना हर्षदची आमची सगळ्यांचीच एडिटिंग चालू होती. हर्षद तू कुठे जाऊन एडिट केला व्लॉग? मी का आज बाहेर केला काल कुठे केला होता? बाथरूम मध्ये. काल त्यांनी बाथरूम मध्ये बसून व्लॉग एडिट केला होता. आणि चला काही आजचा व्लॉग आपण आता याच ठिकाणी एंड करू. होप सो तुम्हाला आजचा व्लॉग देखील बघायला मजा आली असेल. जर तुम्ही तुमच्या कम्प्लीट फॅमिली सोबत व्लॉग बघत असाल तर व्लॉगच्या खाली कमेंट करत चला. मी सगळ्या कमेंट रीड करतोय. सगळ्यांच्याच कमेंट खूपच जास्त भारी आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. सगळ्यांना खूप जास्त प्रेम. व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर.